नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. ह्या सतका मुखेल खबरो. 19 डिसेंबर 2025 वन हक्क कायद्या प्रमाण जमनीच्यो सनदी दिवपाची प्रक्रिया पुराय जातली अशी माहिती मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्या. गोंयांत दिव्यांगांच्या सशक्तीकरणाक लागून सरकार एक पायरी मुखार सरला अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळां. गोंयांत टॅक्सी ॲपा विशीं चलिल्ल्या वादाचेर 20 जुना उपरांत कितें कारवाय करपा विशीं थारतले अशें ऑल गोवा प्रायव्हेट टॅक्सी ऑपरेटर्स असोसिएशनाचे अध्यक्ष चेतन कामत हांणी म्हळां. दक्षिण गोंय जिल्लोधिकारी न्यायालयात महसूल प्रकरणांची वाडटी वळेरी लक्षात घेवन प्रलंबीत दावे बेगीन सोडोवपा खातीर दर सोमारा सकाळीं खाशेल्या न्यायालयात सुनावणी घेवपाचो आदेश जारी केला. आतां पुराय खबरो. 19 डिसेंबर 2025 वन हक्क कायद्या प्रमाण जमनीच्यो सनदी दिवपाची प्रक्रिया पुराय जातली अशी माहिती मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्या. गोंयांत आतां मेरेन सुमार 10,500 अशे अर्ज प्रलंबीत आसात. हातूंतले सुमार 2,000 अर्ज निकालात काडल्यात, जाल्यार उरिल्ले सुमार 8,000 अर्ज 19 डिसेंबर मेरेन निकालात काडटले अशें मुखेलमंत्र्यान म्हळां. हे विशीं आज मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी पर्वरी मंत्रालयांत मुखेल सचीव, महसूल खातें, रान खातें आनी हेर संबंदीत खात्यां कडेन बसका घेतली. ते उपरांत घेतिल्ल्या पत्रकार परिशदे वेळार मुखेलमंत्र्यान ही माहिती दिल्या. घडी आम्ही हाजो एक शेड्यूल ठरयला आणि ठरयला की 19 डिसेंबर 2025 पर्यंत आम्ही कम्प्लिटली 10,000 केसी सगळ्यो डिस्पोज जातल्यो. आणि आता जो शेड्यूल ठरयला हेका पुराय एक टायम टेबल ठरयला पब्लिकाक कळपा खातीर म्हणून मुद्दामून ज्यांचे फॉरेस्ट रायट क्लेम आसा तांच्यांनी लक्षात घेवचें की फाल्यां मिटींग आमची कलेक्टर नॉर्थ आणि कलेक्टर साऊथ ही मिटींग होल्ड करता. आणि ही मिटींग जी आसा पळय न्ही पंचायत सेक्रेटरी, BDO, डेप्युटी कलेक्टर आणि जॉयंट मामलेदार हांची मिटींग त्यांच्या ऑफिसान घेतली फाल्यां. ताज्या पयलीं 14 जुनाक ह्या प्रत्येक तालुक्यांत त्यांचे प्रोग्राम आसतलो. एक म्हणजे काणकोणा, केपें, सांगे, फोंडा, धारबांदोडा आणि सत्तरी. जमनीच्यो सनदी दिवपाच्या फाटभुंयेर काणकोण, केपें, सांगे, धारबांदोड्या, फोंड्या आनी सत्तरी ह्या आदिवासी समाजाची चड लोकसंख्या आशिल्ली आनी अशा जमनीची प्रकरणां आशिल्ल्या म्हालात 14 जुनाक खासा शिबीर घेवन सनदी संबंधीची प्रक्रिया सुरू करतले. अर्जदारांनी ह्या वेळार आवश्यक कागदपत्रां हाडून त्या शिबिराचो लाव घेवपाचे आनी जमनीची सनद मेळोवपाक फुडाकार घेवचो अशें मुखेलमंत्र्यान म्हळां. 9 जुनाक फोंड्या एका शासकीय कार्यावळींत 150 जाणांक सनदी दितले अशी माहिती तांणी ह्या वेळार दिली. गोंयांत दिव्यांगांच्या सशक्तीकरणाक लागून सरकार एक पायरी मुखार सरला अशें मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी आज म्हापशांत आस्था सेंटर फॉर एक्सलन्स फॉर दिव्यांगजन्स ह्या केंद्राचें उक्तावण करतना म्हळें. ह्या सुवाळ्याक सामाजीक न्याय खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाय, खासदार सदानंद शेट तानावडे, उपसभापती जोशुआ डिसोजा, दिव्यांग अधिकार आयुक्त गुरुप्रसाद पावसकर, पॅरालिंपीक पदक विजेती आनी पद्मश्री पुरस्कार मेळोवपी दीपा मलीक आनी आनंद निकेतनाचे अध्यक्ष सिद्धेश कोटकार मुखेल सोयरे म्हणून उपस्थित आशिल्ले. गोवा सरकार दिव्यांगांच्या कल्याणाक बांदील आसा. स्पीच सेंटर, विशेष BEd कोर्सीस आनी पर्पल फेस्टिवल ह्या सगळ्या उपक्रमांतल्यान एक समावेशक समाज रचपाचो आमचो हेतू स्पश्ट दिसता अशें मुखेलमंत्री उलयले. पर्पल फेस्टिवल ह्या उपक्रमाक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मन की बातात उल्लेख करून मान्यताय दिली हो आमकां गर्वाचो विशय आसा अशें मुख्यमंत्र्यान म्हळें. ह्या वेळार तांणी चिरंतर नांवाची स्मरणिका प्रसिद्ध केली आनी दीपा मळीक हांची प्रेरणादायक आत्मकथा ब्रिंग इट ऑन ह्या पुस्तकाचें अनावरणूय केलें. गोंयांत टॅक्सी ॲपा विशीं सध्या बरोच वाद सुरू आसा. आधुनिकतेची सांगड घालून गोंयासारख्या पर्यटन राज्यांत ॲप बेस्ड टॅक्सी चालीक लावप ही काळाची गरज आसा अशें सरकाराचें म्हणणें आसा. जाल्यार गोंयांत टॅक्सी ॲप सुरू जायत जाल्यार आमच्या वेवसायाचेर हावळ येतली अशें टॅक्सी वेवसायिकांचें म्हणणें. सरकारान चालीक लावपाक येवजिल्ले टॅक्सी एग्रिगेटर ॲप हाच्या मसुद्याक गोंयच्या टॅक्सी वेवसायिकांनी विरोध केला. हो मसुदो सरकारान आमकां विश्वासांत घेनासतना केला अशें टॅक्सी वेवसायीक म्हणटात. हे विशीं 20 जुना उपरांत फुडें कितें कारवाय करपा विशीं थारतले अशी माहिती ऑल गोवा प्रायव्हेट टॅक्सी ऑपरेटर्स असोसिएशनाचे अध्यक्ष चेतन कामत हांणी आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबराकारा कडेन उलयतना सांगलें. जाल्यार सरकार टॅक्सी वेवसायिकांनी उलोवन हो प्रस्न सुटावो करतले अशें सरकाराचें म्हणणें आसा. इतले मजगतीं गोंयांत येवपी पर्यटकांनी गोंयासारख्या पर्यटन राज्यांत टॅक्सी ॲप आसप गरजेचें अशी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. गोंयांत आतां उसरां भौशीक येरादारीची सोय ना. टॅक्सी ॲपा सयत आसली जाल्यार सुरक्षीत आनी परवडपी मोलांत येरादारीची सोय उपलब्ध जातली अशी प्रतिक्रिया पर्यटकांनी व्यक्त केली. गुजरात सावन गोंयांत आयिल्लो राहुल परमार हांणी टैक्सी सुविधे विशीं आपले विचार मांडले. मेरा नाम राहुल परमार है, गुजरात से हूँ मैं. हम लोग गोवा बीच घूमने के लिए आए थे, 7 पर्सन लोग, फ्रेंड लोग. यहाँ पे आके हमको ऐसा मतलब फील हुआ कि भाई यहाँ पे टैक्सी का बहुत दिक्कत है. यहाँ पे जो लोकल लोग हैं मतलब ज़्यादा भाड़ा लेते हैं. हम लोग टैक्सी ऐप होना चाहिए. मैं तो यहाँ की गवर्नमेंट को मतलब रिक्वेस्ट करना चाहता हूँ कि भाई यहाँ पे कोई अच्छी सी टैक्सी सेवा करे. दर वर्सा गोंयांत येवपी एका पर्यटकान टॅक्सी ॲपा विशीं आपलें मत उक्तायलें. मैं एवरी ईयर आता हूँ इधर गोवा, कम से कम 1 या 2 बार तो आता ही हूँ. लेकिन टैक्सी के यहाँ पे दिक्कत होती है. किसी को रात को कहीं निकलना है, कैसीनो में से निकलना है तो ड्रिंक एंड अलाउ नहीं होता है.
तो बहुत लोग रात को 3 बजे 4 बजे ड्राइव करके जाएंगे नहीं, तो ऐप होना ज़रूरी है। और वहाँ पे ऐप की बात नहीं, लेकिन वहाँ पे टैक्सी नहीं मिलती है रात को 2 बजे 3 बजे, या कभी किसी को निकलना हो तो सबको हाथ देना पड़ता है, प्लीज़ टैक्सी दीजिए टैक्सी। ओला ऐप होगा, दूसरा कुछ यहाँ जो ऑनलाइन ऐप होएगा तो अच्छा हो जाएगा। गोवा माइल्स का जो ऐप है वो अच्छा है, लेकिन वो सिर्फ एयरपोर्ट के लिए है, दूसरी जगह के लिए भी हो जाएगा तो बहुत बढ़िया हो जाएगा। गुजरात सूरत सावन आयिल्ले एक पर्यटक फॅनी हाणे टॅक्सी विषयी आपले मत उक्तायले। मेरा नाम फैनी है। हम यहाँ घूमने के लिए आए हैं और अभी यहाँ पे टैक्सी मतलब दिख नहीं रही है। कई सारे लोगों चल के भी जाना पड़ता है और ट्रांसपोर्ट का भी मतलब बहुत दिक्कत होती है। सो यहाँ पे 24/7 टैक्सी अवेलेबल होती तो ज़्यादा बेहतर होता और लोगों को भी आसानी रहती आने जाने में। रात को भी मतलब दिक्कत होती है, बस आती नहीं है यहाँ तक। अगर यहाँ टैक्सी ऐप मतलब की अवेलेबल होती तो ज़्यादा बेहतर होता। PS सिस्टम भी लगा रहता है तो मतलब फीमेल को तो दिक्कतें भी नहीं आती और सेफ रहता है। गोंयात टॅक्सी एग्रिगेटर सुरू करपा संदर्भात आकाशवाणी पणजीन ऑल गोवा टॅक्सी ओनर्स असोसिएशनाचे चेतन कामत हांचे कडेन संपर्क केलो। ह्या वेळार ताणें आपले विचार मांडले। Goa app already there is 2 apps. One is Goa Miles app, one is a Goa Taxi app. 2 apps, and now they want the other app. We are just asking why that 2 app? Why? What is requirement? Goa is very small city, okay, and Goa is not a metro city. So, and you can see everybody have their own bikes, own cars. How many Goans people are using taxi? There is a question mark. Max 5 to 10%, maybe. So, what is the use of that app? And they were just running that app in only coastal belt. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावयल्यान आयकतात। तुमच्या भोवतणच्या आणि संवसारांतल्या ताज्या घडणुकांच्या म्हायती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात। आयकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोंकणी प्रादेशीक बुलेटिन। तशेंच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोंकणी राष्ट्रीय बुलेटिन। एक्सचेर आमकां फॉलो करात, आकाशवाणी न्यूज पणजीचेर। आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो। दक्षिण गोंय जिल्लोधिकारी न्यायालयात महसुली प्रकरणाची वळेरी वाडत आसा हे लक्षात घेवन प्रलंबीत आशिल्ले दावे बेगीन सोडोवपा खातीर दर सोमारा सकाळी खाशेल्या न्यायालयात सुनावणी घेवपाचो आदेश आयज जारी केला। प्रलंबीत आशिल्ली प्रकरणां 3 म्हयन्यांत हातावेगळी करची अशी सुचोवणी दक्षिण गोंय जिल्लोधिकारी एग्ना क्लिटस हांणी आज केली। क्लिटस हांणी महसूल आयुक्त आनी उपजिल्लोधिकारी हांच्या कार्यालयात प्रलंबीत आशिल्ल्या महसूल प्रकरणांचो नियाळ घेतलो। दक्षिण गोंयच्या वेगवेगळ्या महसूल न्यायालया मुखार जायती महसूल प्रकरणां 5 वर्सां परस चड काळ प्रलंबीत आसा अशें दिसून आयलां। कायद्या प्रमाण ह्यो केशी बेगोबेग सुटाव्यो करपाची गरज आसा अशें तांणी सांगलें। ते खातीर दक्षिण गोंयांतल्या सगळ्या महसूल आयुक्त आनी उपजिल्लोधिकाऱ्यांच्या पावंड्यार दर सोमारा सकाळी खाशेली न्यायालयीन अधिवेशन घेतलें। सोमारा सकाळी अधिवेशनात पक्षकार आनी ताचे अधिकृत प्रतिनिधी वा वकील सुनावणेक हजर रावपाक शकनात जाल्यार सगळ्या पक्षांक तांच्या सोयी प्रमाण पर्यायी तारखो दिवच्यो, मात ह्या कार्यालयात चलपी नित्याच्यो केशी सच्चे भशेन चालू आसतल्यो अशें तांणी सांगलें। ज्या विद्यार्थ्यांनी 10वी वा 11वीची परीक्षा गोंय सोडून हेर शालांत मंडळा कडल्यान दिल्या तांकां गोंयांत 11वी वा 12वीच्या प्रवेशा खातीर जाय आसल्यार गोंय शालांत मंडळाचें पात्रताय प्रमाणपत्र घेवप गरजेचें आसा। हें पात्रताय प्रमाणपत्र दिले बगर खंयच्याच विद्यालयांत हेर मंडळाच्या विद्यार्थ्यांक प्रवेश दिवचो न्हय अशें परिपत्रक शालांत मंडळान जारी केलां। परिपत्रका पयलीं प्रवेश दिल्ल्यान 15 जूना पयलीं अशा विद्यार्थ्यांची शालांत मंडळा कडेन नोंदणी करपाचे निर्देश मंडळान दिल्यात। प्रवेश घेवंक ना जाल्यार विद्यार्थ्यांनी शालांत मंडळाच्या वेबसायटीचेर प्रमाणपत्र तशेंच हेर माहिती सादर करून 400 रुपया शुल्क भरून पात्रता प्रमाणपत्र मेळप गरजेचें आसा। सगळी माहिती आनी शुल्क भरल्या उपरांत पात्रता प्रमाणपत्र डावनलोड करप शक्य जातलें। हे प्रमाणपत्र उच्च माध्यमीक विद्यालयाक सादर केले उपरांतूच तांकां उच्च माध्यमीक विद्यालयात प्रवेश मेळप शक्य जातलें। विविध शाळेंत राज्यांत चडशा सुवातींनी पावस पडपाचो अदमास आयला। पावसाच्या दिसांनी घेवपी जतनाये विशीं खात्यान कांय सुचोवण्यो दिल्यात। येरादारी विशीं दिलो सल्लो पाळात। कमजोर इमारत वा ताचे पोंदा रावप वा व्हड झाडां पोंदा रावपाचें टाळात। हुंवारग्रस्त सुवातींनी वचपाचें टाळात। पर्यटकांक वा हेरांक दर्यांत वचपा पावसांत आडयात। प्रवास टाळप शक्य ना तरूच भायर सरात आनी पयली येरादारीची कोयंडीची म्हायती घेयात, जतनाय घेयात आनी सुरक्षीत रावात। आनी आतां खबरो सोंपोवचे पयलीं परतून एक फावट कांय मुखेल खबरो। 19 डिसेंबर 2025 वन हक्क कायद्या प्रमाण जमनीच्यो सनदी दिवपाची प्रक्रिया पुराय जातली अशी माहिती मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्या। गोंयांत दिव्यांगांच्या सशक्तीकरणाक लागून सरकार एक पायरी मुखार सरला अशें मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळां। गोंय टॅक्सी ॲपा विशीं चलिल्ल्या वादाचेर 20 जुना उपरांत कितें कारवाय करपा विशीं थारतलें अशें ऑल गोवा प्रायव्हेट टॅक्सी ऑपरेटर्स असोसिएशनाचे अध्यक्ष चेतन कामत हांणी म्हळां। दक्षिण गोंय जिल्लोधिकारी न्यायालयात महसूल प्रकरणाची वाडटी वळेरी लक्षात घेवन प्रलंबीत दावे बेगीन सोडोवपा खातीर दर सोमारा सकाळी खाशेल्या न्यायालयात सुनावणी घेवपाचो आदेश जारी केला। आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो। आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो तुमकां आयकूंक मेळटल्यो फाल्यां सकाळच्या 7:25 नमस्कार।